सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच MGIMS मध्ये कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण आमदार राजेश बकाणे यांच्या निर्णायक पुढाकारामुळे अखेर मागे घेण्यात आले आहे। या उपोषण प्रक्रियेमध्ये कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे कर्मचारी उपोषणाला बसले होते, ज्यामध्ये प्रामुख्याने सुमित पाटील, स्वप्नील वर्गणे, शोएब खान, सारिका कांबळे, प्रतिभा देवतळे यांच्यासोबत एकूण 9 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले। या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी, पदनामातील विसंगती व सेवा नियमितीकरणाच्या प्रश्नांवरून निर्माण झालेला तिढा प्रशासनाने चर्चेद्वारे सोडविल्याने रुग्णालयातील आरोग्य सेवा पूर्ववत सुरू झाली आहे। प्रयोगशाळा तंत्रज्ञांची नियुक्ती ही दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातानुसार प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच लॅबोरेटरी टेक्निशियन या पदावर करण्यात आली होती। कर्मचाऱ्यांनी सलग 2 वर्षाचा परिवीक्षा कालावधी तसेच त्यानंतरची वाढीव मुदत यशस्वीरित्या पूर्ण केली असतानाही दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित आदेशात त्यांना प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे कनिष्ठ असे पदनाम देत कमी वेतन श्रेणी लागू करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजगी पसरली होती। या अन्यायकारक निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला। उपोषणामुळे रुग्णालयातील तपासणी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती। ही गंभीर बाब लक्षात घेत आमदार राजेश बकाणे यांनी तत्काळ हस्तक्षेप करत प्रशासन, कर्मचारी, प्रतिनिधी व व्यवस्थापन यांच्या मध्यस्थीची भूमिका घेतली। आमदार बकाणे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या नियमसंगत व न्याय असल्याचे ठामपणे मांडत आरोग्य सेवा ही सामान्य नागरिकांसाठी अत्यावश्यक असल्याने प्रश्न तातडीने सोडवावा अशी भूमिका घेतली। त्यांच्या पुढाकारामुळे सेवाग्राम रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला। चर्चेनंतर प्रशासनाकडून नियुक्ती आदेशात दुरुस्ती काढण्याचे, दिनांक 1 जानेवारी 2026 पासून दरमहा रुपये 34,000 इतके एकत्रित मानधन देण्याचे तसेच नियमानुसार परिवीक्षा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च व्यवस्थापनाच्या मान्यतेनंतर सेवा नियमित करण्याचे आश्वासन देण्यात आले। तसेच कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणतीही दडपशाहीची अथवा पूर्वग्रहदूषित कारवाई केली जाणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले। या आश्वासनानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी आपले उपोषण मागे घेतले। कर्मचाऱ्यांनी आमदार राजेश बकाणे यांचे आभार मानत त्यांच्या हस्तक्षेपामुळेच न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली। या संपूर्ण निवारण प्रक्रियेमध्ये कामगार सह आयुक्त उज्ज्वल लोया, जिल्हा कामगार अधिकारी सीमा शिंदे, उपविभागीय अधिकारी दीपक करंडे, वर्धेचे तहसीलदार पुंडेकर उपस्थित होते। आमदार बकाणे यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही। नियमानुसार जे हक्कांचे आहे ते मिळालेच पाहिजे। कर्मचारी समाधानी असतील तरच रुग्णसेवा सक्षमपणे चालू राहू शकते। या घटनेमुळे सेवाग्राम रुग्णालयातील तणावपूर्ण वातावरण निवळले असून प्रशासन व कर्मचारी त्यांच्यात समन्वयातून मार्ग निघू शकतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे।